श्री स्वामी समर्थ तुमच्या घराला स्मशान बनवत आहे। या कोपऱ्यात ठेवलेल्या 3 वस्तू ताबडतोब बाहेर फेका, नाहीतर आजारपण, अकाली मृत्यू आणि गरिबी कायम सुरू राहील। मित्रांनो, या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तुमच्या घरात असलेल्या काही वस्तू घराला स्मशानसारखं बनवत आहेत। घराच्या कोपऱ्यात पडलेल्या या 3 वस्तूंना ताबडतोब घरातून बाहेर फेकून द्या, नाहीतर कायमची गरिबी, संकट आणि अपयश तुमच्या पाठीशी लागतील। तुम्हाला आयुष्यभर दारोदार भटकावं लागेल। तुमचे नातलग, शेजारी, मित्र हे सगळे मोठ्या गाड्यांमध्ये फिरतील, मोठ्या बंगल्यात राहतील, पण तुमचं आयुष्य मात्र तिथंच थांबून राहील, कारण या 3 वस्तू वास्तुशास्त्रानुसारही अपशकुनी आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला फक्त या गोष्टी सांगण्यासाठी बनवण्यात आलेला आहे की तुम्ही नकली बाबांच्या भोंदू ज्योतिषांच्या मागे लागून पैसे वाया घालवू नका, कारण चूक तुमच्या नशिबाची नाही, चूक तुमच्या कर्माचीही नाही। चूक फक्त एवढी आहे की तुमच्या नकळत घरात या घातक वस्तू आल्या आणि तुमचं सगळं काही बिघडलं। या 3 वस्तूंमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे आणि आपण ही सगळी सच्चाई आजच्या व्हिडिओत सांगणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ही माहिती आधी मिळाली असती तर कदाचित अनेक संकट टळली असती, पण अजून वेळ गेलेली नाहीये। ही माहिती ऐकून तुम्ही मोठ्या संकटापासून स्वतःला वाचवू शकता। स्वामी आज अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या डोळ्यांपुढील पडदा हटवतील। अनेकदा आपल्या घरी कार्यक्रम, लग्न, वाढदिवस या प्रसंगी गिफ्ट देतात, पण कधी शत्रू त्या निमित्तानं अशा भेटवस्तू देतो ज्यामुळे तुम्हाला हळूहळू संपवतात। आपण त्यांना आदरानं घरात ठेवतो, पण तीच गोष्ट आपल्या विनाशाचं कारण ठरते, कारण त्या वस्तूंमुळे तुमचं घर आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतं, सुखशांती नष्ट होते आणि संकट वाढतात। तो व्यक्ती जेव्हा तुमच्या घरी येतो आणि तुम्ही त्याचे गिफ्ट स्वीकारता, तेव्हा तो मनातल्या मनात खुश होतो, कारण त्याला माहीत असतं की त्याच्या नकारात्मक उद्देशात तुम्ही अडकणार आहात। स्वामी अशा 3 गोष्टी उघड करणार आहे ज्या घरात तुमच्या आहेत आणि तुमच्या गरिबीचं मूळ कारण आहेत। जर त्या लगेच बाहेर काढल्या नाही तर आयुष्यात केवळ वाईट घडतच राहील। कधी काही गोष्टी आपल्याला खूप प्रिय असतात आणि त्या घरातून काढणं मनाला जड जातं, पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे भाग्य बदलू शकता, गरिबी दूर करू शकता। फक्त या मोहमायेपासून दूर राहा आणि स्वतःला वस्तूंना घराबाहेर करा। स्वामी जे काही सांगणार आहे त्यानं तुम्हाला धक्का बसेल, पण याच गोष्टींमुळे तुम्ही भविष्यातील बर्बादीपासून वाचू शकता। जर तुम्ही खऱ्या अर्थानं स्वामींचे भक्त असाल आणि इच्छित असाल की स्वामी तुमच्या घरात सुख शांती ठेवो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भक्तांनो, हा व्हिडिओ मनापासून लाईक करून जय जय स्वामी समर्थ म्हणा, कारण मित्रांनो, ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनानं श्री स्वामी समर्थ लिहिल, त्या भक्तावर स्वामींचा आशीर्वादाचा वर्षाव होईल। काटेरी झाड किंवा वनस्पती। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काटेरी झाड किंवा वनस्पती। घरात सजावटीसाठी बरेच जण वेगवेगळ्या वस्तू आणतात। अनेकदा लोक आर्टिफिशियल फुलं किंवा झाडं वापरतात, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही कॅक्टस, गुलाबसारखी काटेरी झाडं घरात ठेवली असतील तर ती वास्तुशास्त्रानुसार निषिद्ध मानली गेली आहेत। ही झाडं घरात नकारात्मक ऊर्जा आणतात आणि घरातील शांतता, समृद्धी दूर जाऊ लागते। कधी आपला एखादा मित्र किंवा नातेवाईक आपल्याला काटेरी झाड भेट देऊन जातो, पण लक्षात ठेवा, असा व्यक्ती तुमचा मित्र नाही, तर तो तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे, कारण काटेरी झाड तुमचं घर स्मशान बनवू शकतं। हळूहळू सगळं काही नष्ट होत जातं। सर्व प्रकारचे काटेरी झाडं तात्काळ घराबाहेर काढा, नाहीतर तुमच्यावरचं मोठं संकट येऊ शकतं। दुसऱ्याच्या वस्तू जसे की छत्री, चप्पल। आता एक मोठं रहस्य सांगणार आहे जे तुम्हाला कुणी सांगणार नाही। स्वामींचं बोलणं लक्षपूर्वक ऐका। हवामान कधीही बदलतात, कधी अचानक जोरदार पाऊस येतो। असं समजा की तुम्ही एखाद्या नातेवाईकाकडे, मित्राकडे किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलात आणि अचानक पाऊस सुरू झाला। तुम्ही छत्री घेतली नव्हती, तो व्यक्ती म्हणतो छत्री घ्या, तुम्ही विचार करता ठीक आहे, परत उद्या देईन, आणि तुम्ही त्याची छत्री घेऊन घरी येता आणि इथूनच तुमचं भाग्य दुर्भाग्यात बदलायला लागतं। तुम्ही पाहिलं असेल, मृत्यूनंतर किंवा श्राद्धाच्या वेळी काही खास वस्तू दान केल्या जातात, जसे की चप्पल, छत्री। या वस्तू नकारात्मकता वाढवण्याचं काम करतात। छत्री एक अशी वस्तू आहे जी फक्त त्याच्या मूळ मालकासाठी असलेली अशुभता शोषते। तुम्ही जर छत्री घरात ठेवली तर त्या व्यक्तीच्या घरातील सर्व नकारात्मकता, दारिद्र्यता, काळी शक्ती, ती सगळं दृष्ट तुमच्या घरात यायला लागेल। सरळ शब्दात सांगायचं झालं तर दुसऱ्याचे दुःखही तुम्ही घरात घेऊन आलात। हेच काही वेळा चप्पलांबाबतीतही होतं। तुम्ही कोणाकडे गेली, चप्पल तुटली, त्या व्यक्तीनं तुम्हाला स्वतःची चप्पल दिली, तुम्ही म्हटला काय बिघडाल, उद्या परत देईल, पण वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट अत्यंत घातक आहे। कदाचित तो माणूस चांगला असेल, चांगल्या हेतूनं देत असेल, पण तुम्ही आणि तो दोघेही वास्तुशास्त्राचे नियम ओळखत नाही। त्याच्या घरची सर्व दारिद्र्यता, दुःख, संकट त्याच्या चपलासोबतच तुमच्या घरात येतात। निकाल काय, तो माणूस पुढे जातो, तुम्ही मागं राहता।
तुम्ही जर ती छत्री 2 ते 3 दिवस घरी ठेवली आणि नंतर विसरला, तेव्हा खरी समस्या सुरू होते. व्यवसाय बिघडतो, घरात भांडण वाढतात, कामात अडचणी येतात, आरोग्य ढासळतं आणि मग तुम्हाला वाटतं हे सगळं अचानक कसं घडलं. तुम्हाला वाटतं हे ज्योतिषांकडे, तांत्रिकांकडे जाता, हजारो रुपये घालवता, परंतु उपाय सापडत नाही. स्वामींनी एक फार मोठं सत्य उघड केलंय. जर लक्षात ठेवलं तर कधीच माघारी वळून पाहावं लागणार नाही. कुणाची चप्पल किंवा छत्री घरात आणू नका. जर ती आधीच आणली असेल तर तत्काळ परत द्या. पावसाळा असताना घराबाहेर पडताना स्वतःची छत्री घेऊनच जा, हे लक्षात ठेवा. खराब अन्न आणि शिळी फुलं. पण इथंच व्हिडिओ आता अधिक गंभीर आणि धक्कादायक होणार आहे. आता आपण अशा 2 वस्तूंबद्दल बोलणार आहोत ज्या जवळजवळ हमखास प्रत्येकाच्या घरात असतात आणि जर या वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्ही कधीही प्रगती करू शकणार नाही. तुमच्या हातात वारंवार पैसा येईल पण खर्च होत जाईल आणि तुम्ही कधीच पैसा बचत करू शकणार नाही. तुमच्यासोबत वारंवार असं होतं का की तुम्ही भरपूर पैसे कमवता पण बचत कधीच होत नाही, पैसा हातात थांबतच नाही? तर त्यामागे कारण काय असू शकतात ते आता स्वामी तुम्हाला सांगणार आहेत. या 2 गोष्टी घरातून बाहेर काढणं फार गरजेचं आहे, नाहीतर पश्चातापाशिवाय नंतर काही शिल्लक राहणार नाही. तुमच्याकडे पैसा असा थांबणार नाही. सतत हॉस्पिटलचे खर्च, औषध, अडचणी तुमचा खिसा रिकामा करत राहील. हिंदू धर्मात अन्नाला अत्यंत पवित्र आणि देवदेवतांसमान मानलं जातं. जेवताना अन्नदेवतेला नमस्कार केला जातो आणि प्रयत्न केला जातो की थाळीत अन्न उरणार नाही. पण घरातल्या फ्रीजमध्ये किंवा स्वयंपाकघरात कधी डोकावून पाहिले का? कधी कुठं काही खराब अन्न, बुरशी लागलेले पदार्थ, सडलेले पदार्थ तर होऊन नाहीत ना? ते एखाद्या फर्निचरच्या मागे, गॅस शेगडीच्या खाली किंवा फ्रीजमध्ये खोलवर कुठेतरी पडलेले असतात. गोड पदार्थ असो, भाजलेले काही असो, ते खराब झालेले अन्न स्वयंपाकघरात असू नये. जर काही खराब झालेलं अन्न असेल तर ते योग्य वेळी बाहेर काढणं गरजेचं आहे. पण अनेक घरांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं. फ्रीज अनेक दिवसांपासून धुतलेला नसतो. स्वयंपाकघरात आंबवलेले पदार्थ पडलेले असतात. स्वयंपाकघर म्हणजे घराचं ऊर्जा केंद्रस्थान असतं. तिथून अन्नपूर्णा देवी तुम्हाला चांगले आरोग्य देत असते. जेव्हा एखादी महिला या जागेची स्वच्छता करत नाही तेव्हा ती घराला नकारात्मकतेकडे घेऊन जाते. ती स्वतःच्या आणि पतीच्या यशालाही अडथळा आणते. स्वयंपाकघरात सडलेले, बुरशी लागलेले पदार्थ आणि जुनी उष्टी भांडी असता कामा नयेत. काही लोक भांडी वेळेवर धुत नाहीत. सिंकमध्ये 2 दिवस पडलेली असतात. ही सवय सुद्धा गरिबीचं कारण ठरू शकते. आधीच सांगितलं होतं, स्वयंपाकघरामध्ये देवी स्थान आहे की स्मशान हे तुमच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे. जर तुम्हाला समृद्धी हवी असेल तर फक्त एकच नियम, स्वयंपाकघरात कधीही सडलेली, खराब झालेली खाद्यवस्तू ठेवू नका. तुम्ही म्हणाल व्यवसायात अचानक नुकसान झालं, एखादी ऑर्डर रद्द झाली, नोकरीत बदल झाला, तर या सगळ्या मागे स्वयंपाकघरात असलेली ही नकारात्मकता एक मोठं कारण असू शकतं. थोडं सावध राहा, सज्जन राहा. आपण आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत. आपण देवासाठी माळा बाजारातून आणतो. तुमचाही भक्तिभाव असेलच, पण तुम्ही कधी विचार केलाय का की हीच माळ तुमच्या विनाशाचं कारण बनू शकते? हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही म्हणाल तर मी मंदिरात पूजा करतो, सेवा करतो, मग आपल्याबरोबर अशुभ का होतं? तर ऐका, काही लोकांची सवय असते की देवाला अर्पण केलेली माळ, फुलं 1-1, 2-2 दिवस तसंच ठेवतात. ती शिळी फुलं, कोमेजलेली माळ तशीच राहते आणि तिथूनच नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते. इथंपर्यंत की देवाच्या फोटोवर जी माळ टाकलेली होती ती माळ 2 ते 3 दिवस काय, अनेक दिवस तशीच फोटोवर लटकलेली असते. रात्री फुलं पूर्णपणे सुकलेली असली तरी आपण त्याकडे काही वेळा इतकं दुर्लक्ष करतो की ती वाळलेली फुलं काढू शकतील किंवा देवाच्या फोटोवरून ती माळू शकतील. असे बरेच घरं असतील आणि तुम्हाला सुद्धा हे मान्य असेल. होय, आपल्याकडेही कधी कधी असं होतं. पण हीच गोष्ट पुढे जाऊन मोठ्या संकटाला कारणीभूत ठरते. वास्तुशास्त्रात म्हटल्याप्रमाणे जेव्हा देवाला फूल अर्पण केलं जातात तेव्हा जशी ती फुलं सुकतात तशी ती फुलं योग्य ठिकाणी विसर्जित करणं आवश्यक आहे. पण आपण काय चूक करतो, ती फुलं तशीच पडून राहतात किंवा मग उचलताना 2 ते 3 फुलं तशीच राहतात किंवा काही फुलं फोटोवर सुकून गेलेली असतात. ती माळ लटकलेलीच असते. जिथं कृपा बरसायला हवी तिथंच आता दुर्भाग्य बनत आहे. स्वामी याबद्दल तुम्हाला काय सतर्क करतायत हे लक्षात ठेवायचं आहे का नाही हे तुमच्या हातात आहे. तर मित्रांनो, या 3 गोष्टी तुम्ही घराबाहेर काढल्या तर 1 महिन्यात सकारात्मक बदल होऊ लागतील. पैसा वाचायला लागेल, अनावश्यक खर्च बंद होतील, आरोग्याच्या तक्रारी बंद होतील, कामात यश मिळेल. जर एखादं वाक्य जरी उपयुक्त वाटलं असेल तर तुम्ही नक्कीच ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा. तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जेणेकरून श्री स्वामी समर्थ यांची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.